श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र. आता 5व्या अध्यायामध्ये बघूया निवृत्ती व गहिनीनाथाची भेट. विठ्ठलपंतांचा नित्यक्रम नेहमीप्रमाणे चालला असताना एके दिवशी भल्या पहाटे उठून ते पत्नी व 4 मुलांसह प्रदक्षिणेसाठी निघाले. कडाक्याची थंडी पडली होती. दिवस लहान असल्यामुळे अद्याप सर्वत्र अंधार होता. एकमेकांचे हात धरून सर्वजण पायवाटेवरून चालत होते. रातकिडे किर किर असे ओरडत होते. त्याच वेळी अचानक अगदी जवळच्या रस्त्याकडेच्या झाडीमधून वाघाची डरकाळी कानी पडली. पंतांची भीतीने गाळण उडाली. कसेबसे मुलांचे हात पकडून पंत व रुक्मिणीबाई जीव घेऊन पळत सुटले. बरेच अंतर गेल्यावर ते थकले. दोघांनीही वस्त्राने घाम पुसला व सगळेजण रस्त्याकडेला एका झाडाखाली बसले. थोडासा विसावा घेतल्यावर पुढे निघण्यासाठी म्हणून ते उठले. तेव्हा त्यांच्या ध्यानात आले की आपण 5च जण आहोत. निवृत्ती जवळ नाही. त्यांच्या पोटात धस्स झाले. त्यांच्या मनाला काळजी वाटली की आपण धावत असते वेळी तो मागे पडला की काय, तो कुठे चुकला की काय. मग मात्र ते इतस्तः वेड्यासारखे धावून पाहू लागले. 4 बाजूंना व मागे पुढे काही अंतर पाहिले तरी निवृत्तीचा ठाव ठिकाणा नव्हता. ते हताश होऊन दोन्ही हातात डोके धरून जवळ एका खडकावर मटकन बसले. निवृत्तीचे काय झाले असेल या कल्पनेने त्यांच्या अंगाला कंप सुटला. रुक्मिणीबाई शेजारीच बसल्या व त्यांना धीर देऊ लागल्या. ज्ञाना सोपाना व मुक्ता टकामका पाहतच उभी राहिली. काही वेळाने पंत जरा सावरले. त्यांनी विचार केला की जर निवृत्ती मागे पडला असेल तरी तो आपणास शोधत आल्याशिवाय राहणार नाही. मधूनच कुणी एखादा प्रदक्षिणा घालणारा आला तर ते त्याला थांबवून मोठ्या आशेने विचारत की वाटेत येताना 8 वर्षांचा मुलगा दिसला काय. आणि नकार दिला व ते हिरमसत व पुन्हा खडकावर बसून राहत. असा प्रकार सूर्य जवळजवळ हातभर वर येईस तोपर्यंत चालला. मग मात्र त्यांची निराशा झाली आणि उठून ते पुढे निघाले. प्रदक्षिणा पूर्ण करून ते मुक्कामी गेले. इकडे वाघाच्या भयाने पळत असताना वडिलांचे बोट सुटले व निवृत्ती भलतीकडेच गेला. पळताना त्याला एक गुहा दिसली व ती मध्ये लपून बसावे या विचाराने तो आत शिरला. बरेच अंतर आतमध्ये गेल्यावर त्याला एक मोकळी जागा दिसली. तिथे एक साधू महाराज हरिणाच्या कातड्यावर पद्मासन घालून बसलेले होते. त्यांच्या आजूबाजूला 5-7 शिष्य होते. निवृत्ती धापा टाकीत त्यांच्या समोर हात जोडून बसला. थकल्यामुळे तो घामाघूम झाला होता. साधू महाराजांनी खून करताच एका शिष्याने निवृत्तीला पिण्यासाठी पाणी दिले. मग ते साधू आपल्या शिष्यांना म्हणाले, बघा ज्याच्या येण्याची वाट पाहत मी गेली 200 वर्ष थांबून राहिलो आहे तो अखेर आज आला. त्यांचा चेहरा हे बोलत असताना आनंदातिशयाने अगदी फुलून गेला होता. त्यांनी निवृत्तीला हाताला धरून जवळ बसवून घेतला व लौकिक रीतीप्रमाणे विचारले की त्याचे नाव काय, माता पिता कोण आहे, तो राहतो कुठल्या गावी आणि इथपर्यंत कसा पोचला. साधू महाराजांच्या त्या एकाच स्पर्शाने त्याच्या चित्तावरील मायेचे पडदे एका क्षणात वितळून गेले आणि दैवी ज्ञानाचा प्रकाश पसरला. तो फक्त एवढेच म्हणाला, गुरुदेव मी आपणास शरण आलेलो आहे, मला आपला शिष्य करून घ्या. आणि त्याने त्यांच्या पायावर डोके ठेवून साष्टांग नमस्कार केला. ते साधू म्हणजे स्वतः गहिनीनाथ होते. ते त्याला म्हणाले, मला ठाऊक आहे की तू स्वतः शंभू महादेवाचा अंश आहेस, पण गुरु परंपरेच्या मर्यादाचे रक्षण व्हावयास हवे म्हणून मी तुला नाथ संप्रदायाची दीक्षा देणार आहे. असे बोलून त्यांनी त्याला उठवून समोर बसविला. त्यांच्या कानात गुरुमंत्र सांगितला. मस्तकावर हात ठेवला व गुरु परंपरा सांगितली. गहिनीनाथांचा हात शिरावर पडताच निवृत्तीचे देहभान हरपले आणि त्याची समाधी लागली. तशा अवस्थेत तो अहोरात्र 3 दिवस होता. समाधीमधून देहभानावर आल्यानंतर आणखी काही दिवस गहिनीनाथांनी त्याला आपल्यापाशी ठेवून घेतला. त्या कालावधीत त्यांनी निवृत्तीकडून अनेक साधना करवून घेतल्या. नाना प्रकारच्या सिद्धींची व विद्यांची प्राप्ती करून दिली. संप्रदायाची काही तत्वे व गुहे सांगितली. त्याच्या पुढील जीवन कार्याची कल्पना दिली. नंतर त्याला निरोप देऊन ते पुढे निघून गेले. निवृत्ती आता निवृत्तीनाथ होऊन पुन्हा घरी परतला.